पावले चालती पंढरीची वाट, याच पंढरीच्या वाटेवर असलेले श्रीरामनगरी म्हणजेच फलटण. आज फलटण मध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा मुक्काम आहे. फलटण येथील विमानतळावर माऊलींचा मुक्काम विसवलेला आहे. या ठिकाणी अलोट अशी गर्दी वैष्णवांची झालेली आहे. त्यासोबतच फलटणकरांनी माऊलींच्या दर्शनासाठी अलोट अशी गर्दी या ठिकाणी केलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही वारकरी बांधव आहेत, काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. माऊली रामकृष्ण हरी, काय सांगाल आज माऊलींचा मुक्काम फलटण या ठिकाणी आहे? खूपच आनंदाचा क्षण आहे. खूपच छान वाटतंय फलटण नगरीमध्ये. ही किती वारी आहे तुमची? आता किती वेळा तुम्ही दर्शन घेतलेलं आतापर्यंत? आतापर्यंत जवळजवळ 36 वेळेस दर्शन घेतलं. 36 वेळा. आपली काय ओळख, काय नाव? मी प्राध्यापक चंदावाड मोदोजी कॉलेज फलटण मध्ये प्राध्यापक होतो. आपण फलटणचा? हा. आणि मी प्रवचन कीर्तन वगैरे करतो. ओके, कीर्तन. आपलं संपूर्ण कुटुंब माऊलींच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सौभाग्यवती आहेत, काय सांगाल? नाही, खूप छान वाटतंय. किती वेळा आला तुम्ही ह्या ठिकाणी दर्शन? बऱ्याच वेळा घेतलंय असं दर्शन. कसं वाटतं दर्शन घेतल्यानंतर? काय वाटतं? समाधान. काय प्रचिती येते, काय सांग? समाधान मिळतंय. बोल. काही नाही, छान वाटतं दर्शन बघून, प्रसन्न वाटतं. हे माऊलीचं दर्शन घेऊन. तुमचे सासरवाडी आहे? हे माझी सासरवाडी. माहेर कुठला आपलं? माहेर लातूर साईड. किती वर्ष झाले लग्नाला? आता 8 वर्ष झाली. मग 8 वर्ष तुम्ही दर्शनाला येता या ठिकाणी? दरवर्षी दर्शनाला येतो. काय नाव आपलं? माझं मनश्री चंदावाड. हा माझा मुलगा. काय मुलाचं? काय बाळा नाव तुमचं? नाव सांग तुझं. नाव सांग. नाव. कशाला आलाय तू इथं? कशाला आलाय? कशासाठी आलाय? दर्शन घ्यायला. माऊलीचं दर्शन घ्यायला. लहानसा मुलगा आहे, वारकऱ्याच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासोबतच काही नागरिक आहेत, लांबून माऊलींच्या वारीमध्ये ते सहभागी होत आहेत. काय आपलं नाव, कुठलं गाव आपलं? माऊली जय हरी. मी कोपरगावून आलोय. खरंच आजचा दिवस माझ्यासाठी खूप खूप धन्य असा मानावं लागेल. आज माऊली हे शब्दात काय जादू असते आज मी अनुभवलेलं आहे. तसं पंढरपूरला तर दरवर्षी जातो, परंतु आज ह्या पालखी सोबत चालण्याचा जो आनंद मिळाला तो वातावरण बघून खरंच मन अतिशय भारावून गेलं. आणि एवढे नागरिक त्यांना कुठून चैतन्य मिळतं हे आज खऱ्या अर्थाने समजलं. खूप खूप धन्यवाद. पहिल्यांदाच आपण वारीमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालो. साधारणतः 12 किलोमीटर चाललो आम्ही वारीतून. खूप खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. वारीमध्ये फलटणच्या अलीकडनं 10 किलोमीटर अलीकडनं, साधारण म्हणजे तरडगाव पासून. त्या ठिकाणी चांदोबाचा लिंब या ठिकाणी पहिले उभे रिंगण पार पडते, ते पाहिलं का आपण? नाही, रिंगण नाही बघायला. आपली काय ओळख, काय सांगाल? मी रामकृष्ण हरी. मी कोपरगावून आलो. कोपरगाव नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष आहे. 35 वर्षापासून मी नगरसेवक आहे. आज मी या वारीमध्ये 15 किलोमीटर अगोदरपासून जे सहभागी झालो, जो आनंद मिळाला पायी चालण्याचा फलटण पर्यंत, आणि फलटण मध्ये अतिशय चांगली व्यवस्था. या विमानतळावर जागोजागी सर्व आपले वारकरी बंधू इथे थांबलेले आहेत. आणि रस्त्याने येताना फलटण मध्ये प्रत्येक ठिकाणी जी वारकऱ्यांची सेवा इथल्या नागरिकांनी केली, प्रत्येक रस्त्यावर पाण्याचे, प्रसादाचे जे वाटप इथल्या सर्व संघटनेने केले त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. परंतु आजचा जो आनंद आहे मी आज पहिल्यांदा अनुभवला. पंढरपूरला अनेक वेळा येऊन गेलो, दर्शन गेलो, पण वारीमध्ये प्रथमतःच मी सहभागी झालो. साधारण 15 किलोमीटर मी पायी चालत आलो आणि आज या फलटण मध्ये येऊन धन्य झालो या माऊलीच्या याने. कारण इथून तिथून माऊली म्हटल्यानंतर नुसतं माऊली म्हटलं तरी एकमेकाला सहकार्य करायचे, जागा चालू करून द्यायचे, असा अनुभव आज या फलटण मध्ये आला. कोपरगावचे आपण माजी नगराध्यक्ष आहात, नगराध्यक्ष पदावरती काम केलेलं आहे. प्रशासनाची आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. या ठिकाणी प्रशासनाने जे नियोजन केलेलं आहे या नियोजनाबद्दल आपण बोलताना त्यांचं कौतुक केलं. काय वाटलं ते? म्हणजे रस्त्याने येत असताना जे आपले पोलीस दल असतील सर्व त्यांनी व्यवस्था अतिशय चांगली ठेवली. रस्त्याने येताना कुठल्याही प्रकारचा गडबड नाही, परंतु शिस्तशीर असं शहरात आल्यानंतर जे वाटलं, शासनामार्फत जिल्हा परिषदेमार्फत जागोजागी टँकर तसेच मुख्यमंत्र्यांनी जागोजागी संपूर्ण व्यवस्था ही या वारीमध्ये दिसली. आपण पाहिलं तर फलटणकरांची सेवाभावी भूमिका आहे. त्यामधून जे माऊलींचे ते सेवा करत असतात. अनेक ठिकाणी अल्पहार असेल, नाश्ता असेल, अशी व्यवस्था
फलटणकरांकडून नेहमीच माऊलींच्या वारीमध्ये होत असते. त्यासोबतच प्रशासनाने जे योग्य पद्धतीने नियोजन या ठिकाणी केलेलं आहे त्या नियोजनाचं कौतुक सुद्धा कोपरगावनं आलेले काही नागरिक आहेत, ते माझे नगराध्यक्ष आहेत, त्यांनी या ठिकाणी त्यांचं कौतुक सुद्धा केलेलं आहे. काय आपलं नाव सांगा मग. धनराज, मी जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यातून आलोय आणि इथलं वातावरण बघता मी आज जॉईन झालतो. इथं पहिल्यांदा वारीमध्ये सहभागी झाला? वारीमध्ये आलतो पण मुक्कामाच ठिकाणी आलतो, पण असं वातावरण बघितलं नव्हतं. होय का? आज वातावरण बघितलं असं की इतकं मन प्रसन्न झालं. अतिशय भक्तिमय वातावरण आहे. भक्तिमय वातावरण, इथलं पुन्हा सुख सुविधा, लोकांचं वागणूक हे माऊलीच बोलतात. श्रीहरी माऊली, काय सांगाल? काय नाव आपलं? नाव सांगा आपलं. दिलीप कल्लापा. ओके, कुठलं गाव? चंदूर. कोल्हापूर जिल्हा. शाहू नगरीतनं आपण आला आहात, शाहू महाराज नगरीतनं आलेला आहे. या ठिकाणी नाईक निंबाळकर जे छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळा आहे, या आजोळामध्ये आज माऊलींचा मुक्काम आहे. काय सांगाल माऊलींबद्दल? इथे पंढरीला आल्यावर सगळी सोय बी सगळं येतेच काय. तुम्ही शाहू नगरीचे आहे का? कोल्हापूर जिल्हा. या ठिकाणी आपण पाहू शकता की राजश्री शाहू महाराज यांच्या कोल्हापूर नगरीमधून काही मान्यवर आलेले आहेत, वारकरी आलेले आहेत. काय सांगाल मग? आम्हाला अति आनंद होतोय. पहिलीच वारी आहे, 3 वर्ष करतोय, कारण असं दर्शनाला मिळालंय, पहिलीच वारी भेटली, समाधान वाटते. असंच आम्हाला वरतीवर म्हणजे आमची ही इच्छा आहे. राजश्री शाहू महाराज यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि हे फलटण शहर हे छत्रपती संभाजी महाराजांचं आजोळ आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे सासरवाडी आहे. कसं वाटतंय फलटण मध्ये आल्यानंतर? कसं वाटतं? फलटण समाज आमचा कोल्हापुराचा असल्यासारखं, सगळी जनता सगळी आपली कोल्हापूर असल्यासारखं भरल्यासारखं वाटते. पंढरपूर आल्यासारखं समाधान वाटते. या ठिकाणी पाहिलं तर वारकऱ्यांनी वेगवेगळ्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दर्शन बारी आहे या ठिकाणी आणि पलीकडे आहे ते माऊलींचा पालखी आहे, आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते संपूर्ण. आणि त्या समोरच जो मुख्य तंबू आहे तो तंबू आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे आणि माऊलींच्या दर्शनासाठी जे अलोट गर्दी या ठिकाणी झालेले आहे, दर्शन बारीला रांग लागलेले आहे, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. काही बांधव आपल्याशी बोलण्याची इच्छुक आहेत. माऊली रामकृष्ण हरी. परभणी जिल्हा. किती वारी आपली? वारी 5वी आहे आपली वारी. 5वी वारी. काय दिंडीचं नाव आहे आपल्या? दिंडीचं नाव 65. हा. कसा अनुभव आहे वारीमध्ये? चांगला एकदम छान एकदम माऊली जातो. काय करतं काम तुम्ही? काम नाही, आम्ही शेतीमध्ये शेती करता. आता शेतीमध्ये काय नाही, आता कापूस आहे. काय पांडुरंगाला काय मागणार तुम्ही? काय मागणार आता हे भक्ती मागता पाणी कोणासाठी सुख मागणार? स्वतःसाठी जनतेकरता सगळे जनतेसाठी जनतेसाठी आपल्या या ठिकाणी पाहिलं तर आपण वारकऱ्यांनी भावना व्यक्त केलेली की फक्त सुख हे स्वतःसाठी विठ्ठलाकडे मागायचं नाही तर संपूर्ण जनतेसाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी, मानव जातीसाठी त्यांनी सुख मागितलेलं आहे विठ्ठलाकडे. माऊली रामकृष्ण हरी. काय आपली ओळख? बरं, मी रिटायर्ड क्लास 1 ऑफिसर आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, कुठल्या पदावरती काम करत होता? मी सिनियर सुपरिटेंडेंट पोस्ट ऑफिसर्स म्हणून होतो. होय का? चांगला अनुभव आहे तुम्हाला प्रशासनाचा? 100%. कधी रिटायर झाला तुम्ही? मी 2021 मध्ये. 2021 मध्ये रिटायर झाला. आता किती पेन्शन भेटते? पेन्शन 55,000. आता वारीमध्ये किती वेळा तुम्ही सहभागी झाला? किती? पहिलीच वेळ आहे माझी, पहिलीच वारी आहे. आता प्रशासनात रिटायर होऊन पहिला आता वेळ काढली तुम्ही वारी? माऊलीने बोलायला होत नाही. म्हणजे जे आता तुम्ही प्रशासनामध्ये जी सेवा केली त्याच्यामध्ये कसा अनुभव होता? आता वारीमध्ये आपण सहभागी झाला, याच्यामध्ये कसा अनुभव आहे? काय सांगा? वारीमध्ये ज्या ही सध्याची जी वारी आहे माऊलींची, पहिल्यापासूनच ही मिलिटरीचं जे प्रशासन आहे ना त्या पद्धतीने वारी चालते. कुठल्याही भाविकाला, कुठल्याही वारकऱ्याला काही न सकता मिलिटरीची शिस्त आहे त्या पद्धतीने वारी चालते. या ठिकाणी पाहिलं तर ज्याप्रमाणे मिलिटरीला जी शिस्त आहे, डिसिप्लिन आहे, त्याच पद्धतीने वारकऱ्यांना सुद्धा एक शिस्त आहे. त्या शिस्तीमध्ये संपूर्ण वारी सोहळा पार पडत असतो. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे जातो. जवळजवळ 2.25 किलोमीटर हा पायी वारी सोहळा पार पडत. न थकता न दमता हे वारकरी अतिशय उत्साहाने चैतन्यपूर्ण वातावरणामध्ये
विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी प्रस्थान करत असतात। माऊली, आपण लोकशाही बाराशी बातचीत केली याबद्दल धन्यवाद। रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम।